अय्या, तू किती छान घर ठेवतेस. मला नाही बाबा असं जमत. बाप रे, तू घर, नोकरी किती मस्त मॅनेज करतेस गं. माझ्याकडून तर झालंच नसतं बघ. अगं, तू किती कॉन्फिडेंटली बोलतेस. मला असं बोलायला जमतच नाही. तुला कसं काय जमतं बरं? खरं सांगायचं तर यांसारखी कितीतरी वाक्य आपण रोज बोलतो की नाही ते. याचाच अर्थ आपण स्वतःला कमी लेखतोय आणि हेच आपल्याला आत्ताच्या ह्या क्षणापासून थांबवायचं आहे. नमस्कार मंडळी. मी चैतन्या, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा आले आहात, अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा. मानसिकदृष्ट्या जर आपण सक्षम नसू, तर त्याचा आपल्या वागण्यावर, बोलण्यावर आणि आपल्यावर, नात्यांवर, एकंदरीतच आपल्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. कितीही यश मिळवलं, आपण कितीही मोठे झालो, तरी देखील आपण स्वतः कोण आहोत, आपल्याला काय जमतं, आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतो, हेच जर आपल्याला माहिती नसेल, तर मिळवलेल्या सगळ्याच गोष्टी व्यर्थ ठरतात. आपण कोण आहोत, आपण काय करतोय, हे जर आपल्याला पक्कं माहिती असेल ना, तर आपण जे काही करतोय ना, त्यामध्ये आनंद शोधण्याचा जो मार्ग आहे, तो सापडत जातो. स्वतःच्या दुनियेमध्ये रमणं आपल्याला शिकावं लागतं आणि आपल्याला येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांमधून आपण ते शिकलंच पाहिजे. आपण जी गोष्ट अजिबातच चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, ती गोष्ट जर समोरची व्यक्ती उत्तम पद्धतीने करत असेल, तर त्याचं कौतुक करणं अजिबातच वाईट नाही आहे. कौतुक केल्याने स्वतःला कमी लेखता कामा नये. कारण त्याचं कौतुक करणं हे चूक आहे, परंतु आपण त्याच्याबरोबर आपली तुलना करतोय हे चुकीचं आहे. आपण स्वतः कोणती गोष्ट उत्तम करतोय, त्या गोष्टीचा, त्या कामाचा आदर करायला आपल्याला शिकायलाच हवं. प्रत्येकच गोष्ट व्यक्ती उत्तम पद्धतीने करू शकत नाही आणि याचा स्वीकार करून समोरची व्यक्ती काय करते त्याचं कौतुक करत असताना आपण जे काही करतोय त्याचाही आदर करत राहणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि त्या व्यक्तीचं एक वेगळं युनिक असं अस्तित्व असतं. त्याचा एक वेगळा स्वभाव आहे. प्रत्येक व्यक्तीकडून मिळणारी वाईब ही जी आहे ती वेगळीच असणार आहे. आपण काय करतोय? आपण कोण आहोत? आपण काय चांगल्या पद्धतीने करू शकतोय? आपलं अस्तित्व काय आहे? हे जर आपल्याला माहिती नसेल, तर 100% आपण स्वतःला कमी लेखणार. प्रत्येकालाच सकारात्मक राहायचं आहे. प्रत्येकालाच सकारात्मक राहायला आवडतं. पण सकारात्मक राहण्यासाठी ह्या ज्या सगळ्या लहान-लहान गोष्टी आहेत ना, त्या खूप जास्त उपयोगी ठरतात. एकीकडे आपण स्वतःला कमी लेखतोय, स्वतः जे काही आपण करतोय त्याचा आपण अनादर करतोय. बिलकुल आपण आदर करत नाही आणि दुसरीकडे आपण ही अपेक्षा करतोय की मला नेहमी सकारात्मक राहायचे. मी जे करते किंवा मी जे करतोय त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे. बरोबर आहे का? आणि हे शक्य आहे का? मला सकारात्मक राहायचं आहे. माझ्या प्रत्येक कामाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. हे नुसतं बोलून साध्य होणार नाही आहे. तर त्यासाठी आपण आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतो, त्यावेळेला छान निखळ मनाने भरभरून त्याचं कौतुक करायचं. पण तिथे स्वतःशी होत असणारी तुलना जी आहे ती बिलकुल आणायची नाही. समोरचा व्यक्ती हा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि आपण एक वेगळं व्यक्तिमत्व आहोत. एखादी व्यक्ती जर एखादं काम उत्तम करू शकत असेल, तर ते काम आपल्याला जमेलच किंवा आपण ते केलंच पाहिजे असं नाही आहे. एखादं काम जे आपण चांगल्या पद्धतीने करतोय, ते समोरचा व्यक्ती नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने करू शकत ना. प्रत्येकालाच एक वेगळं अस्तित्व आहे आणि त्यामुळे आपण अजिबातच आपली तुलना समोरच्या व्यक्तीशी करून स्वतःला कमी लेखायचं नाही. जे असतं ते असतं आणि जे नसतं ते नसतंच. त्यामुळे एखादी कला जर आपल्याकडे नसेल, तर ती कला आपल्याकडे का नाही आहे म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा यात आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यावरती आपण संपूर्ण लक्ष देऊन त्या कशा वाढवता येईल, कशा अजून उत्तम करता येईल यासाठी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. म्हणजेच सकारात्मक राहणं होय. स्वतःची प्रगती साधत राहणं होय. आपल्याला ना उगाच असं वाटतं, की आपल्यामध्ये भरपूर कमतरता आहेत. आपण हे विसरून जातो, की आयुष्य आपण जगतोय. ते आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. कधी ना कधी कोणाला ना कोणाला तरी आपल्यामुळे, आपल्या कामामुळे फायदा हा झालेलाच असतो. मग स्वतःला का नकारात्मक बोलायचं? का स्वतःची तुलना दुसऱ्याशी करायची आणि का स्वतःला कमी लेखायचं बरं? इकडे ठराविक गोष्टी असतात. थोड्याफार कमतरता देखील असतात. मग ज्या कमतरता सुधारणे शक्य आहे,
त्या सुधारत राहायच्या आणि एखादी गोष्ट जर आपल्याला होत नसेल तर त्याचा स्वीकार करायचा आणि जे येतंय त्यामध्ये उत्तम काय करता येईल याचा प्रयत्न करत राहायचा. जर इतरांकडून आपल्याला कमी लेखलं जात असेल तर आपण आपल्या कामाला कमी लेखलं जात असेल तर ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आणि त्यामध्ये मी वेगळं अस्तित्व कसं निर्माण करू शकते, मी जे काही करते त्या गोष्टींमुळे मला कमी लेखलं जाते ते मी उत्तम कसं करू शकते याच्यासाठी प्रयत्नशील राहायचं, ना की स्वतःवरचा विश्वास गमवायचा. आणि आपणही स्वतःला कमी लेखत बसायचं हा ऑप्शनच नसतो मुळामध्ये. जे काही आपण ठरवू ते आपण उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकतो. फक्त गरज असते ती आत्मविश्वासाची आणि स्वतःला ओळखण्याची. तिथे कमी पडायचं नाही. सतत तुलना करत बसण्यापेक्षा इतरांच्या कामासोबतच स्वतःच्या कामाचाही आदर करूयात. इतरांच्या कामाचे कौतुक करत असताना स्वतःला कमी लेखणं थांबूया. कोणतंही काम कमीपणाचं नसतं. त्यामुळे जे काही आपण करतोय, जे कोणीही आपण आहोत, त्याचा अगदी थोडासा अभिमान बाळगणं चुकीचं नाही आहे. खूप मोठं व्हायचं असेल, तर खूप वाईट परिस्थितींचा सामना करावाच लागतो आणि हीच वाईट परिस्थिती आपल्याला या काळामध्ये आपण काय करू शकतो आणि आपण कोण आहोत हे दाखवून देते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कमतरतांचा वापर आपण ढाल म्हणून कसा करता येईल याचा विचार करायला हरकत नाही आहे. पण तसं जर शक्य नसेल, तर मग आपण जे काही करतोय ते इतक्या चांगल्या पद्धतीने करायचं, की त्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या ज्या कमतरता आहेत, त्या आपोआपच झाकून गेल्या पाहिजेत. लोकांचं त्याकडे लक्ष गेलंच पाहिजे नाही. एखाद्या व्यक्तीने उत्तम घर बांधलेलं आहे, खूप सुंदर इंटेरियर केलेलं आहे, पण चुकून एखाद्या ठिकाणी थोडासा बिघाड झालेला आहे, तर अर्थातच सगळ्या लोकांचं लक्ष त्या बिघाडाकडेच जाणार आहे. ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नकारात्मक असणार आहेत. पण जर त्या घरमालकाने त्या ज्या बिघाडाला एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला, त्याला थोडंसं छानपैकी सजवलं, तर प्रत्येकालाच ते छान वाटेल आणि सकारात्मक त्याची प्रतिक्रिया राहणार आहे. आपल्यालासुद्धा तेच करायचं आहे. ज्या काही कमतरता आहेत त्या फक्त आपल्याला माहिती आहेत. तेव्हा ज्या समोरच्या लोकांसमोर कशा येतील ते आपल्या हातात आहे. त्यासाठी आपण स्वतःचे चांगले गुण आणि स्वतःमधल्या कमतरता कशा पद्धतीने प्रेझेंट करतोय हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं. स्वतःला गुणदोषांसहित स्वीकारायचं आणि उत्तम कसं बनवायचं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वतःबद्दल छानच बोलायचं आणि स्वतःची नकारात्मक बाजू कशा पद्धतीने सकारात्मक करता येईल याचा विचार करायचा. आपण सगळेच खूप छान आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहोत. प्रत्येकाचंच एक वेगळं अस्तित्व आहे. गरज आहे ती फक्त स्वतःला ओळखण्याची आणि जे काही आपण करतोय त्यामधून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची. त्यामुळे आजपासून, आत्तापासून आणि या क्षणापासून स्वतःला कमी लेखणं थांबूया आणि इतरांचं कौतुक करायचं थांबवायचं असं नाही आहे. फक्त आपल्याला इतरांचं कौतुक करताना इतरांच्या कामासोबतच स्वतःच्या कामाची तुलना करायची नाही आहे. स्वतःला कमी लेखायचं नाही आहे. स्वतःच्या चांगल्या गुणांचा आपण स्वतः आदर करायचा आहे. तेव्हा लोकं आपला आदर करणार आहेत आणि आपल्या गुणांची दखल घेणार आहेत. आणि जेव्हा समोरून एखादी व्यक्ती आपल्याला कमी लेखत असेल, तर एक चॅलेंज म्हणून स्वीकारायची ती गोष्ट आणि आपण कशा रीतीने ती उत्तम करण्याचा प्रयत्न करू हे पाहायचं आणि आनंदी राहायला शिकायचं. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी